तर एक मोठी अपडेट सध्या समोर येते। भाजप कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती प्रचार कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं दिसून येतंय। पेट्रोल देखील प्रचंड गोंधळाचं वातावरण आपल्याला भाजप करण्यात पाहायला मिळतं। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, भाजपच्या प्रचार कार्यालयाबाहेर अशा पद्धतीने कार्यकर्ते आक्रमक झाले, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर महानगरपालिकेचे नगरसेवकाची उमेदवारी भाजपाच्या कार्यकर्त्याला मिळाली नाही, त्यामुळे आता भाजपमध्ये कालपासून पाहिलं तर मोठी नाराजी जी आहे ती झाल्याची पाहायला मिळत होती। त्याच पार्श्वभूमीवरती काही महिला ज्या आहेत त्या भाजपाच्या कार्यालयामध्ये उपोषणाला देखील बसल्याच्या पाहायला मिळत आहे। मात्र अद्यापही जे वरिष्ठ नेत्यांनी आमची उमेदवारी काढला असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता। त्यामुळे जवळपास भाजपमधून 15 ते 16 बंडखोर जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। काही जणांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला, तर काही भाजपाचे निष्ठावंत जे आहेत त्यांनी आता थेट भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या गाडीवरती हल्ला केल्याचं पाहायला मिळालं। त्या ठिकाणी मोठा गदारोळ जो आहे तो देखील केला होता। भाजपच्या कार्यालयासमोर हे संपूर्ण प्रकरण सुरू आहे। सध्या जर पाहिलं तर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि मंत्र्यांनीच आमचं जाणून बुजून उमेदवारी काढली असल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात येत होता। कारण आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं काम करतो, भाजपमध्ये निष्ठावंत आहोत, तरी देखील आम्हाला उमेदवारी दिली जात नाही। ज्यावेळेस सर्वे झाला त्यामध्ये देखील आमचं नाव जे आहे ते सर्वप्रथम होतं, मात्र तरी देखील उमेदवारांना जे आहे ते उमेदवारी दिली असल्याचा आरोप त्या ठिकाणी झालेला आहे। आणि त्यामुळे आता काही जण उपोषणाला बसले, तर काही जण आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। सध्या मंत्री अतुल सावे यांची गाडी जी आहे ती त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अडवली आहे, तर काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलेला आहे। मोठा गदारोळ जो आहे तो भाजपमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र विजय, सावे असतील किंवा पक्षश्रेष्ठ असतील यांच्याकडून या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का? नक्कीच पाहिलं तर भागवत कराड असतील किंवा अतुल सावे असतील यांच्याकडून भाजपाचे जे नाराज कार्यकर्ते आहेत त्यांची मनधरणीचा प्रयत्न सुरू होता। मात्र काल काही महिला आक्रमक होत्या। आज सकाळी सुद्धा उपोषणाला बसण्याच्या ठिकाणी जे आहे ते शहराध्यक्ष किशोर सुतळे यांनी भेट घेतली, त्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला। मात्र आम्हाला जाणून बुजून डावलला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला होता। त्यामुळे आदेशकृत नगरसेविकाची उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील आता या महिलांनी केली होती। काही नागरिक जे आहेत ते आक्रमक देखील झाले होते। आता भाजपकडून आता या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। मात्र भाजप आक्रमक झालेले आहे कार्यकर्ते थेट कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या घरावरती देखील त्यांनी हल्ला मोर्चा चढवल्याचा आरोप पाहायला मिळाला। भागवत कराड असतील, अतुल सावे असतील हे मुख्य अधिकारी म्हणून या ठिकाणी भाजपाचं काम पाहत होते, मात्र त्यांच्याकडून डावलल्या जात असल्याचा आरोप केला होता आणि त्यामुळे आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मात्र या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर अशा पद्धतीने गोंधळ घातला तर पुढे प्रचारावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे पक्षश्रेष्ठी या ठिकाणी जे मोठे नेते आहे, वरिष्ठ नेते आहे संभाजीनगरचे, ते या ठिकाणी येण्याची काही शक्यता आहे का? नक्कीच पाहिलं तर कारण 2 दिवसापासून हा गोंधळ जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतं भाजपमध्ये। त्यामुळे आता वरिष्ठ नेते असतील, कारण 2 दिवसापूर्वीच मंत्री बावनकुळे यांनी देखील पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या, त्या युती संदर्भात चर्चा केली होती। मात्र युती ऐनवेळी तुटल्याची पाहायला मिळाली। मात्र आता 2 दिवसापासून पक्षावरतीच पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहे। गेल्या अनेक दिवसापासून ज्यांनी पक्षाचा झेंडा घेऊन मिरवले तेच कार्यकर्ते बाजूला होताना पाहायला मिळतात। उघडपणे ते भाजप विरोधात नाराजी व्यक्त करत आहे, उपोषणाला बसत आहे। त्यामुळे याचे विपरीत परिणाम जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकते। त्यामुळे आता वरिष्ठ नेते देखील यामध्ये दखल घेऊ शकतात आणि या ठिकाणी येऊन या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू शकतात असा अंदाज जो आहे। मात्र आता आज जर पाहिलं गेलं तर छाननीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि भाजपने जवळपास 90% उमेदवारांना जे आहे ते उमेदवारी दिलेली आहे। मात्र आम्हाला उमेदवारी दिली नाही असा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्याकडून आरोप होता। त्यामुळे आता वरिष्ठ नेते यामध्ये दखल देणार का याकडे लक्ष असणार आहे। निश्चित विजय, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की अतुल सावेंची गाडी या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र अतुल सावेंनी कुठेही या ठिकाणी न थांबता थेट गाडी फिरवल्याचं दिसून येतंय। त्यामुळे जर पक्षश्रेष्ठी बोलणार नाही तर कार्यकर्त्यांचा उद्रेक आणखी वाढेल आणि आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो।